आराध्या रूममध्ये आली तेव्हा रूममध्ये अंधार होता. तिने पुढे हाऊस लाईट ऑन करायला प्रयत्न केला तेव्हा कोणीतरी तिला पकडले आणि भीतीवर दाबून धरले. आराध्या क्षणभर घाबरली, पण पुढच्या क्षणी ती त्या स्पर्शाला ओळखली. तिने हळूच म्हटले, तुम्ही. ती आपले बोलणे पूर्ण करू शकली नाही. आकाशने तिच्या ओठावर आपला बोट ठेवून म्हटले, "श्श." आराध्याला अंधारामुळे काही दिसत नव्हते, त्यामुळे आकाशचे एक्सप्रेशन कसे आहेत आणि तो काय विचार करत आहे याची ती अंदाजही लावू शकत नाही. आकाश म्हणाला, "तू गोलूला काही जास्तच डोक्यावर नाही बसवत आहेस?" आराध्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिने स्वतःला त्याच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटले, "तुम्ही तुमचे डोके ठीक आहे ना?" आकाशने तोंड वाकडे केले. तेवढ्यात आराध्याने त्याला धक्का दिला आणि लाईट्स ऑन केल्या. आकाशने तिचा हात पकडला आणि पुन्हा आपल्या जवळ ओढले. आराध्याने कसमसून म्हटले, तुम्ही वेडे झाले आहात. भला कोणता माणूस आपल्याच मुलाचा द्वेष करतो? आणि तो छोटा आहे, त्याला लक्ष देण्याची गरज आहे. तिचे बोलणे ऐकून आकाशने आपले डोळे बारीक केले आणि म्हणाला, लग्नाला 1 दिवस झाला नाही आणि तू तर तो पुढे काही बोलण्याआधीच आराध्या बोलून गेली. मी तर काय, हा बोला, मी तर काय. आकाश तर आराध्याच्या या वागण्याने शॉक झाला होता. जी आराध्या कधी काही बोलत नव्हती ती त्याला, म्हणजे आकाश रॉय, म्हणजे बिझनेस इंडस्ट्रीचा किंग, द वन अँड ओनली मिस्टर आकाश रॉयला भांडत होती. खरं तर भांडत काय होती, त्याच्यावर वर चढत होती. त्याने मनात विचार केला, सिरियसली आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री ही माझ्याशी भांडण करत आहे. नाराज मी व्हायला पाहिजे होतं, पण या मॅडमने तोंड फुगून ठेवलं आहे. त्याला असे आपल्या विचारामध्ये बघून आराध्या म्हणाली, आता काय झाले, बोला, काय बोलत होता तुम्ही? ती अजून बोलतच होती की आकाशने तिला कमरेतून पकडून आपल्या जवळ ओढले आणि तिच्या ओठावर आपले ओठ ठेवून तिला किस करू लागला. आराध्या यासाठी तयार नव्हती. हे सगळं इतक्या लवकर झालं की तिला काही प्रतिक्रिया द्यायला समजले नाही. तिचे डोळे आश्चर्याने उघडेच राहिले. पण आकाश तर आपले डोळे बंद करून तिला किस करत होता. त्याने आणखीन जोर लावून आराध्याला आपल्या जवळ खेचले आणि तिची पाठ कुरवळू लागला. आकाशलाही माहीत होते की आराध्या त्याच्या जवळकीला विरोध करू शकत नाही. तो जेव्हाही तिला स्पर्श करायचा आराध्याच्या अंगावर शहारे यायचे, पण या क्षणी त्याला थांबायचे नव्हते. त्याने हळूच आराध्यापासून वेगळे न होता तिला वर उचलले आणि बेडवर घेऊन जाऊन झोपवले. तो अजूनही तिला किस करत होता. आराध्या तर ब्लँक झाली होती. तिचे डोळे बंद होते. ती फक्त आकाशला अनुभवत होती. आकाश आराध्यावर होता. त्याने आराध्याचे दोन्ही हात आपल्या बोटांमध्ये पकडले होते. आकाशच्या स्पर्शाने आराध्या थरथरत होती. पण आकाश थांबला. तो आराध्यापासून थोडा दूर झाला आणि तिला पाहू लागला. आराध्याचा श्वास असामान्य झाला होता. आराध्याने हळूच आपले डोळे उघडले. तेव्हा तिची नजर आकाशशी मिळाली, जो तिलाच पाहत होता. दोघांचा श्वास आणि धडकन खूप वाढली होती. आकाशने आराध्याच्या कपाळावर किस केली आणि तिच्यावरून बाजूला झाला. त्याने आराध्याकडे पाहिले, जी त्याला बघत होती. आराध्याने आपले डोके आकाशच्या छातीवर ठेवले. आकाशने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या केसांमध्ये आपली बोटे फिरवू लागला. त्याने हळूच आराध्याला विचारले, आराध्या, तुम्ही आनंदी आहात ना? आराध्याने आपले डोके वर करून त्याच्याकडे पाहिले आणि काही न बोलता पुन्हा त्याच्या छातीला बिलगली. थोड्या वेळात आराध्याला झोप लागली, तर आकाश अजूनही काहीतरी विचार करत होता. त्याच्या मनात आज दिवसभर झालेल्या गोष्टी चालू होत्या. त्याने रणजितला सांगितले असले की तो शांत राहील, पण आता हे शक्य नव्हते. आधीच तो एकटा होता, पण आता विषय त्याच्या बायकोचा आणि मुलाचा होता. त्याने मनात ठरवले होते की तो आता कोणालाही काही होऊ देणार नाही. तो आपल्या लोकांना अशा भीतीच्या छायेत जगू देऊ इच्छित नव्हता. त्याने आपल्या बाहूंमध्ये झोपलेल्या आराध्याकडे पाहिले आणि तिच्या कपाळावर किस करून तोही झोपला. स्टडी रूम. रणजित अजूनही स्टडी रूममध्ये होता. त्याच्याही डोक्यात आजच्याच गोष्टी चालू होत्या. त्याला माहीत होते की आकाशने जरी म्हटले असेल की तो काही करणार नाही, तरी तो त्याला ओळखत होता की तो शांत बसणार नाही. त्याने एकदा ठरवले तर तो ते करूनच दाखवणार. रणजितने स्वतःशी म्हटले, आकाश, तुला पुन्हा त्या नरकात जाऊ देणार नाही मी. काहीही झाले तरी त्या लोकांना त्यांची शिक्षा मिळेल, पण तुला या सगळ्यांपासून दूर ठेवावं लागेल मला. आणि यावेळी तुला या सगळ्यांपासून दूर ठेवण्याचा एकच रस्ता आहे. हे विचार करून त्याने कोणाला तरी कॉल केला आणि काही इन्स्ट्रक्शन देऊन फोन ठेवला आणि पुन्हा कामाला लागला. पुढील सकाळी आकाशची जाग झाली तेव्हा त्याने आपल्या बाहूमध्ये आराध्याला पाहिले, जी त्याला बिलगून झोपली होती.
त्याने तिला हळूच स्वतःवरून बाजूला केले, व्यवस्थित झोपवले आणि तिच्या कपाळावर किस करून हळूच म्हणाला, "गुड मॉर्निंग बीवी." हालचाल झाल्यामुळे आराध्याची झोप मोड झाली होती. पण जेव्हा तिने आकाशचा आवाज ऐकला, तेव्हा तिने हसत आपले डोळे उघडले आणि एक लांब जांभळी घेत म्हणाली, "गुड मॉर्निंग मिस्टर आकडू." तिच्या तोंडून आपल्यासाठी आकडू ऐकून आकाशने तोंड वाकडं करत म्हटले, "आकडू, तोही मी?" आराध्याने निरागसपणे आपली मान होकारार्थी हलवली आणि त्याला आपल्यावरून धक्का देत खळखळून हसून बेडवरून उठून पळू लागली. आकाश तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावला आणि आवाज देत म्हणाला, "थांब जरा, मी तुला सांगतो आकडू काय असतो." आराध्या त्याच्या बोलण्यावर हसत धावत होती, पण आकाशच्या हातात येत नव्हती. आराध्याने रूमचा दरवाजा उघडला आणि खाली हॉलमध्ये पळाली. आकाशही तिच्या मागे खाली आला. आता ते दोघेही संपूर्ण हॉलमध्ये पकडापकडी खेळत होते. आराध्या पुढे होती आणि आकाश तिच्या मागे. तेवढ्यात समोरून माई आल्या. तेव्हा आराध्या त्यांच्या मागे लपून उभी राहिली. आकाश तिला पकडण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा ती माईला डावीकडे उजवीकडे करत होती. माईंनी त्यांना रागवत म्हटले, "काय करत आहात तुम्ही दोघे? कशाला टॉम अँड जेरी सारखे संपूर्ण घरात धावत आहात?" आकाशने त्यांचे बोलणे ऐकून म्हटले, "आई, या आराध्याच्या पोरीने मला आकडू म्हटलं. बिझनेस इंडस्ट्रीच्या किंग आकाश रॉयला हिने आकडू म्हटलं." जेव्हा आराध्या म्हणाली, "आई, तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं म्हटलं? बरोबरच आहे ना? हे तर एक नंबरचे आकडू आहे. जेव्हा बघा तेव्हा तोंड फिरून फिरत असतात. आकडू खडूस कुठले." आकाश पुन्हा म्हणाला, "बघितले आई तुम्ही? ही आता मला खडूस पण म्हणत आहे." तेवढ्यात मागून समर्थ म्हणाल, "तर काय चुकीचे आहे? तू आहेस आकडू आणि खडूस." त्यांचे हे बोलणे ऐकून आकाशने त्याला रागाने पाहिले. समर्थ क्षणभर घाबरला, पण पुढच्या क्षणी आराध्याजवळ येऊन म्हणाला, "वहिनी बघा, जरा कशी बघत आहे, जणू आत्ताच मला कच्चं खाऊन टाकेल." आराध्याने आकाशकडे पाहिले तेव्हा त्याची शकल पाहून ती खळखळून हसली. जेव्हापासून आराध्या आकाशला भेटली होती, ही पहिली वेळेस होती जेव्हा ती इतक्या मोकळ्या मनाने हसली. तिचे हसणे पाहून आकाश तर जणू तिच्यात हरवून गेला. शेवटी हेच तर होते जे त्याला तिला द्यायचे होते. तिचा आनंद, तिचे ते मासूम लहान मुलासारखे हसणे. समर्थ आणि माई आराध्याला आनंदी पाहून खुश होते, पण आकाशच्या डोळ्यात तर एक वेगळी चमक होती, जणू त्याला एखादा खजिना मिळाला होता. त्याने कोणाचाही पर्वा न केली आणि थेट जाऊन आराध्याला घट्ट मिठी मारली. आराध्या शॉक झाली. तिने हसणे बंद केले आणि त्याच्या बाहूमध्ये डोके वर करून आकाशकडे पाहिली, जो तिला पकडून उभा होता. तेवढ्यात आराध्याची नजर माई आणि समर्थवर गेली. तिने आकाशला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण आकाशने तिला सोडले नाही. आराध्याने हळूच म्हटली, "सोडा ना, सगळे लोक आहेत इथे." तेव्हा कुठे आकाशला जाणीव झाली, पण त्याने तिच्यापासून दूर न होता तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, "जर तुला मला विचित्र विचित्र नावे देऊन आनंद मिळत असेल तर मी तयार आहे. तुझ्या या हसण्यासाठी आणि हसण्यासाठी मला सगळं मान्य आहे." आराध्या त्याला एकटक पाहत होती. आजपर्यंत कोणीही तिच्या आनंदाची पर्वा केली नव्हती, पण तिच्यासमोर उभा असलेला हा माणूस तिच्या आनंदासाठी आता काहीही करायला तयार होता. माईंनी दोघांजवळ येऊन दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून म्हटले, "असेच एकमेकांसोबत नेहमी आनंदी राहा." मग त्यांनी आकाशला म्हटले, "आकाश, तू आणि आराध्या जाऊन आधी फ्रेश व्हा, मग सगळे कुलदेवीच्या मंदिरात जाऊ." आकाशने होकार दिला आणि आराध्यासोबत रूममध्ये गेला. जेव्हा ते दोघे रूममध्ये आले, तेव्हा आराध्याने आकाशच्या खांद्यावर मारून त्याला धक्का देत विचारले, "ते काय होते?" आकाशनेही काही न समजल्यासारखे म्हटले, "कुठे काय होते?" आराध्याने त्याला बोट दाखवत म्हटले, "तुम्ही ना जास्त ढोंग करू नका." आकाशने तिचे बोट आपल्या बोटाने पकडले आणि तिच्या डोळ्यात पाहून हळूच म्हणाला, "जे काही होते सत्य होते मिसेस रॉय. मी तुमच्या आनंदासाठी काही करायला तयार आहे, भलेही मला माझा जीव." तो पुढे काही बोलण्याआधीच आराध्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, "नाही, अशी गोष्ट पुन्हा कधीही आपल्या तोंडून काढू नका. तुम्हीच तर आहात, तुमच्याशिवाय तर आराध्याचे अस्तित्वच नाही. तुमच्याशिवाय मीही राहू शकणार नाही." असे बोलून ती त्याच्या छातीला बिलगली. आकाशने तिला स्वतःमध्ये सामावून घेतले आणि म्हणाला, "सॉरी, पुन्हा कधीच बोलणार नाही. अजून तर मला संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचे आहे. आय लव्ह यू आराध्या." आराध्याने त्याच्या छातीला लागूनच म्हटले, "आय लव्ह यू टू मिस्टर रॉय." आकाशने आराध्याला मिठी मारली होती तेव्हा आराध्याने त्याच्यापासून दूर होत म्हटले, "मला तयार व्हायचे आहे.
माई म्हणल्या होत्या कुलदेवीच्या मंदिरात जायचे आहे. आकाशने तिला सोडले आणि म्हणाला, आधी तू फ्रेश हो, कारण तुला तयार व्हायला वेळ लागेल. आराध्याने होकार दिला आणि ती बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली. तेव्हा आकाश फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्या वेळाने आकाश वॉशरूममधून बाहेर आला. त्याने खाली लोअर घातला होता, पण वर त्याने फक्त आपल्या गळ्यात टॉवेल टाकला होता. तो रूममध्ये येताच त्याची नजर आराध्यावर गेली. आराध्याला पाहून त्याला हसू आले, कारण आराध्या पूर्णपणे साडीत गुंतलेली होती. तिला साडीच्या पिटाळ्या व्यवस्थित घालता येत नव्हत्या. वरतून तिने आकाशला हसताना पाहिले तेव्हा तिला राग आला. तिने रागाने उशी उचलली आणि त्याच्या तोंडावर मारली. आकाश बिचारा शॉकच राहिला. त्याने रागाने आराध्याकडे पाहिले आणि म्हणाला, तू काय करू इच्छित आहेस? आराध्या म्हणाली, तुमची चूक आहे. इथे मी त्रस्त झाली आहे आणि तुम्ही तुम्ही माझ्यावर हसत आहात. आकाश म्हणाला, तर मग आणखीन काय करू? असे भला कोण साडी घालते? आराध्याने मान खाली केली आणि निराशेने म्हणाली, मला साडी नेसता येत नाही. आकाशने तिला असे बघून तिच्या जवळ येऊन म्हटले, मी मी मदत करू? आराध्याने त्याला पाहिले आणि आश्चर्याने तोंड वाकडे करून म्हणाली, तुम्हाला येते? आकाशने तिच्याकडे बघून म्हटले, हो मला येते. आराध्याने पुन्हा विचारले, पण तुम्ही कुठून शिकलात? तेव्हा आकाश म्हणाला, ती लांब कहाणी आहे, कधी निवांत वेळेत सांगेल. असे बोलून त्याने आराध्याच्या साडीचा एक बाजू पकडला आणि त्याची प्लेट्स बनवून तिच्या कमरेवर टक केली. जेव्हा आकाशचे हात आराध्याच्या पोटावर स्पर्श झाले, तेव्हा आराध्याचे डोळे आपोआप बंद झाले. आकाशने फक्त एकदा तिच्याकडे पाहिले आणि तिच्या साडीचा पदर घेऊन तिची प्लेट बनवून तिच्या खांद्यावर सेट केली. आराध्या आकाशकडेच पाहत होती. आकाशने तिची साडी व्यवस्थित सेट करून म्हटले, झाले. जेव्हा आकाश तिच्यापासून दूर झाला तेव्हा त्याने पाहिले की ती त्यालाच बघत आहे. तेव्हा आकाशने एक तिरकस स्माईलसह मोहक स्वरात हळूच म्हटले, काय झाले? मला कपड्याशिवाय बघून तुमचा इरादा तर नाही बदलला ना? आराध्या लाजली. तिने त्याला धक्का दिला आणि आरशासमोर जाऊन तयार होऊ लागली. आकाश हसला आणि आपले कपडे घेऊन चेंज करण्यासाठी गेला. थोड्या वेळाने आकाश कपडे घालून बाहेर आला. तेव्हा तो आराध्याला बघतच राहिला. गोल्डन आणि रेड कलरच्या साडीत ती अगदी साधेपणाने तयार झाली होती. भांगात सिंदूर आणि मोकळे केस, कपाळावर छोटीशी बिंदी, डोळ्यात काजळ, ओठावर हलकीशी रेड लिपस्टिक, गळ्यात ए अक्षराचे छोटे मंगळसूत्र, हातात भरलेल्या बांगड्या. आराध्या खूप सुंदर दिसत होती. तिचा साधेपणा कोणाचेही मन मोहून घेईल. आकाश तिच्याजवळ आला आणि तिला आपल्याकडे वळवले. तेव्हा आराध्याने त्याला विचारले, मी कशी दिसत आहे? आकाशने तिच्या डोळ्याच्या खोपऱ्यातून काजळ काढून तिच्या कानाच्या मागे लावले आणि म्हणाला, कुठे माझीच नजर ना लागो तुला. आराध्या काही बोलली नाही, फक्त हसली. आकाशही तयार झाला आणि दोघे खाली आले. हॉलमध्ये माई आणि बाकी सगळे त्यांची वाट बघत होते. गोलूने आराध्याला पाहिले आणि तिच्याजवळ जाऊन तिच्या मांडीवर चढला. माईने सगळ्यांना निघायला सांगितले. आज समर्थ तिथे नव्हता. त्याचा महत्त्वाचा केस आल्यामुळे त्याला ऐन वेळेला जावं लागले. रणजित, आकाश, आराध्या आणि माई कुलदेवीच्या मंदिरासाठी निघाले, जे तिथून जवळपास 250 किमी दूर होते. रणजितने आकाशला विचारले, तू त्या खुरानाच्या प्रपोजलबद्दल काय विचार केला आहेस? आकाशने कोणताही रस न दाखवता म्हटले, मला त्यात काही रस नाही. तसेही तो फक्त आपल्या फायदाच बघत आहे. त्याला प्रोडक्टच्या व्हरायटीशी काही घेणे देणे नाही. रणजित पुढे म्हणाला, तर मग सोड. मी मिस्टर स्टीव्हिलला मेल केला आहे. कदाचित आपल्याला ऑस्ट्रेलियाचा प्रोजेक्ट मिळेल. आकाशने होकार दिला. साधारण 4 तासाचा प्रवास करून ते कुलदेवीच्या मंदिरात पोहोचले. गोलू आराध्याच्या मांडीवर बसल्या बसल्या झोपला होता. आराध्याने गोलूला मांडीवर घेतले आणि कारमधून बाहेर निघाली. पण साडीत पाय अडखळल्यामुळे तिचा तोल गेला. आराध्याने गोलूला स्वतःला घट्ट पकडून ठेवले, जेणेकरून त्याला दुखापत होऊ नये. पण तिच्या पडण्याआधीच आकाशने तिला पकडले आणि विचारले, तू ठीक आहेस? आराध्याने त्याच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा होता. आराध्या म्हणाली, मी ठीक आहे, फक्त साडीत पाय अडकला. आकाशने गोलूला तिच्याकडून घेतले आणि म्हणाला, तू तू ना खरंच वेडी आहेस. सांगितले होते ना दे गोलूला. पण नाही, माहीत नाही, तुम्ही दोघे मायले की मला तर काही समजतच नाही. आणि हा गोलू तर दिवसभर फक्त मम्मा, बाप तर जणू याला दिसतच नाही. हे बोलून त्याने तोंड वाकडे केले. तेव्हा रणजित हसून म्हणाला, आत्ता झाली ना काहीतरी गोष्ट. द वन अँड ओनली मिस्टर आकाश रॉय जेलस आहेत. हे बोलून तो हसू लागला. आकाशने त्याला रागाने पाहिले. माईने त्याला शांत करत म्हणते,
बाकीची लढाई घरी गया तुम्ही लोक, आता आत चला, असे बोलून ते सगळे आत जाऊ लागले. जेव्हा ते लोक आत येत होते तेव्हा समोरून एक आकाशच्या वयाचा मुलगा त्याच्या पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, ओ हो, तर अखेरीस आज 3 वर्षानंतर आपण आमने सामने आहोत. आकाश त्याला बघून आकाशच्या डोळ्यात राग उतरला. त्याने त्याला पाहिले आणि म्हटले, बघ प्रताप, मला तुझ्याशी काही बोलायचे नाही, माझ्या रस्त्यावरून बाजूला हो. तेव्हा प्रतापची नजर आकाशच्या मागे उभ्या असलेल्या आराध्यावर गेली. तो तिच्या जवळ आला आणि तिला विचित्र पद्धतीने निहाळत म्हणाला, ओ हो, काय गोष्ट आहे, तू लग्न केलेस, मला बोलवलेही नाही, व्हेरी बॅड. आकाशने रागाने आपल्या मुठी पळवल्या आणि आराध्याच्या पुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, प्रताप, मला मजबूर करू नकोस की मी काहीतरी असे करू जे योग्य नसे. प्रतापने डिझाईने म्हटली, काय करशील तू, हा आपल्या भावाचा आदित्यचा मृत्यू विसरला आहेस काय? पुन्हा आदित्यचा उल्लेख ऐकून आकाशला पॅनिक होऊ लागले होते. पण प्रताप समोर त्याने स्वतःला सावरले आणि रागाने म्हणाला, काही विसरलो नाही मी, आणि तुझ्या बापाच्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब करेल खूप लवकर. असे बोलून त्याने आराध्याचा हात पकडला आणि मंदिराच्या आत जाऊ लागला. माई आणि रणजितही आत जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात प्रतापने रणजितला म्हटले, मागच्या वेळेस तुझ्यामुळे तो वाचला होता, यावेळेस मी कोणालाही सोडणार नाही. रणजितने रागाने त्याच्या जवळ जाऊन त्याची कॉलर पकडली आणि म्हणाला, तू त्याचे काही बिघडू शकत नाहीस, ना या कुटुंबाचे. लक्षात ठेव प्रताप, रॉय भले तुला नाव रॉयचे मिळाले आहे, भले सगळं काही तू तुझ्या बापाचे कान भरून हडपले असेल, तरी आजपर्यंत तू त्याची बरोबरी करू शकला नाहीस. आणि लक्षात ठेव, हे सगळं दौलत शोहरत माझ्या आकाशने तुला खैरीतमध्ये दिली आहे. असे बोलून त्याने त्याला झटका दिला आणि आत निघून गेला. आत येऊन त्याने आकाशला शोधले. आकाश तिथे नव्हता. त्याने आराध्याला विचारले. तेव्हा ती म्हणाली की त्याने तिला 2 मिनिटात परत येण्याचे सांगितले होते. रणजितने फक्त इतके म्हटले. यावेळेस पुन्हा त्याला एकटे सोडायला नको होते. मग तो त्याला शोधायला निघाला. आराध्यालाही काळजी वाटली. तेव्हा तिने गोलूला माईकडे दिले आणि तिथे थांबायला सांगितले आणि तीही रणजितच्या मागे आकाशला शोधायला निघाली. रणजितने संपूर्ण मंदिर पाहिले, पण त्याला आकाश भेटला नाही. तेव्हा तो मंदिराच्या मागे असलेल्या अंगणात आला. आकाश तिथे बसून शून्यात बघत होता. रणजितने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, आकाश. आकाश तुटला होता. त्याने मागे वळून रणजितला मिठी मारली आणि रडू लागला. आज त्याच्या इतक्या वर्षाचा त्रास बाहेर पडत होता. आराध्याही तिथे आली होती. ती थोड्या लांबून त्या दोघांना पाहत होती. आज आकाशला असे बघून तिचेही डोळे पाणावले. आकाशने रणजितला म्हटले, रणजित यार, मी असे काय बिघडवले होते त्यांचे? त्यांनी माझ्याकडून माझा भाऊ आदित्य हिरावून घेतला. मिस्टर रॉय यांनी तर तसेही कधी आम्हाला प्रेम दिले नाही. अरे, आम्ही दोन्ही भावांनी तर त्या प्रतापसाठी सगळं काही सोडलं होतं, पण त्याने आम्हाला अनाथ केलं. आई, भाऊ, वहिनी सगळ्यांना माझ्यापासून हिरावून घेतलं. आता तो पुन्हा माझ्याकडून माझं सगळं काही हिसकावून घ्यायला आला आहे. रणजितने त्याला शांत करत म्हटले, तू शांत राहा आकाश, काही होणार नाही, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. त्याने त्याला बसवले आणि आपल्या खिशातून इंजेक्शन काढून आकाशला दिले. साधारण 5 मिनिटात आकाशचा श्वास नॉर्मल झाला. आराध्या थोड्याच अंतरावरून सगळं बघत होती. रणजितने आकाशला म्हटले, चल, आई आणि आराध्या वाट बघत असतील. आकाशने होकार दिला आणि उभा राहिला. आराध्या ही परत माईजवळ गेली. बाकी सगळं पुढील भागात. पण सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं, पुढे नेमकं काय घडणार आहे? प्रताप पुन्हा एकदा आकाशच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार आहे का? आकाशच्या भूतकाळात नेमकं असं काय दडलेलं आहे जे त्याला आतून पोखर कळत आहे? आराध्या आकाशचं दुःख समजून घेऊन त्याच्या वेदना वाटून घेऊ शकेल का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भाग 6 लवकरच येत आहे. प्रेम, वेदना आणि रहस्याचा नवा अध्याय.